Hello students, welcome you again. I am Prachi. Today's topic is electrical machine interview question and answers. So, in this video, I will explain important interview questions in simple words for diploma, ITI and engineering students. जर तुम्ही कॅम्पस प्लेसमेंट, व्हायवा किंवा टेक्निकल इंटरव्ह्यूजसाठी प्रिपेअर करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल होणार आहे. सो लेट स्टार्ट. So our first question is, what is transformer? तर ट्रान्सफॉर्मर हा जो टॉपिक आहे खूप सिम्पल आणि इझी टॉपिक आहे. पूर्ण इलेक्ट्रिकल सिलेबसमध्ये जर आपण बघितलं मशीन सिलेबसमध्ये तर ट्रान्सफॉर्मर हा खूप इझी टॉपिक आहे आणि विचारला पण जातो की ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय. तर आपल्याला ट्रान्सफॉर्मर म्हणजे खूप सारे डिटेल इन्फॉर्मेशन असते, बट इंटरव्ह्यूवरला काय ऐकायचं असतं आपल्याकडून तर शॉर्टमध्ये ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, त्याचं पूर्ण वर्किंग काय एवढं आपल्याला काही सांगायची गरज नसते. फक्त ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय हे आपल्याला शॉर्टमध्ये सांगायचं असतं. काही वेळेस एका क्वेश्चनमधून मग नंतर क्वेश्चन पुढे निघत जातात, तर तेव्हा मग आपण ते पण बघूयात. बट आधी असा क्वेश्चन जर तुम्हाला विचारला असेल व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर, तर तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ट्रान्सफॉर्मर एक स्टॅटिक डिव्हाइस आहे आणि तो इलेक्ट्रिकल एनर्जीला ट्रान्सफर करतो एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये आणि त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी सेम असते, बट व्होल्टेज आणि करंट लेवल चेंज होते विथ द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन, दॅट इज दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर तुम्हाला आधी समजायला हवं की ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आणि मी नंतर सांगते तुम्हाला की ॲन्सर कसं द्यायचं याचं. बट आधी एवढं समजून घ्या की ट्रान्सफॉर्मर एक स्टॅटिक इलेक्ट्रिकल डिव्हाइस असतो जो की इलेक्ट्रिकल एनर्जीला ट्रान्सफर करतो एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये. ओके, तर आता तुम्हाला ॲन्सर असं द्यायचं आहे. इंग्लिशमध्ये जर तुम्हाला ॲन्सर द्यायचं असेल तर अ ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक इलेक्ट्रिकल डिव्हाइस दॅट ट्रान्सफर्स इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम वन सर्किट टू अनादर ॲट दी सेम फ्रिक्वेन्सी विथ अ चेंज इन व्होल्टेज अँड करंट लेवल थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, तर असं एकदम इझी ॲन्सर तुम्हाला सांगायचं आहे इंटरव्ह्यूवरला. पण यामध्ये पण काही क्वेश्चन्स निघतात की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय आणि ट्रान्सफॉर्मर कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क करतो, त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे टाईप काय असतात, त्यानंतर अप्लिकेशन्स काय असतात, तर हे पण आपण बघूयात. तर फर्स्ट आहे की ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर वर्क करतो, म्हणजे ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. ओके, तर द म्युच्युअल इंडक्शन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीन्स व्हॉट, असा आपण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे काय होतं ना, जेव्हा आपण वायवा देत असतो किंवा इंटरव्ह्यू देत असतो तेव्हा आपण जे ॲन्सर करतो त्यामध्येच काही पॉईंट्स इंटरव्ह्यूवर पकडतात आणि आपल्याला क्वेश्चन विचारतात. तर इथे आता तुम्हाला विचारलं समजा की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, तर ते आपल्याला सांगता यायला हवं. तर म्युच्युअल इंडक्शन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, तर तुम्हाला एवढंच सांगायचं आहे व्हेन चेंज इन करंट इन वन कॉईल प्रोड्युसेस व्होल्टेज इन अनादर ऑर नियरबाय कॉईल. मीन्स वॉट, प्रोडक्शन ऑफ व्होल्टेज ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे जेव्हा एका कॉईलमध्ये चेंजिंग करंट असतो तेव्हा दुसऱ्या कॉईलमध्ये व्होल्टेज इंड्यूस होतं, याला आपण म्युच्युअल इंडक्शन असे म्हणतो. ओके, यावरून तुम्हाला समजलं असेल की मिनिंग काय होतं. तर तुम्हाला आता हा क्वेश्चन आय होप समजला असेल. सो अनदर क्वेश्चन ऑन ट्रान्सफॉर्मर, दॅट इज दी टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मरचे टाईप्स हे वेगवेगळे आहेत. तर बेस्ड ऑन व्होल्टेज लेवल, बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन, बेस्ड ऑन सप्लाय, बेस्ड ऑन अप्लिकेशन्स. ओके, तर तुम्हाला असं विचारलं असेल तर तुम्ही टाईप्सचे नेम सांगू शकता, बट तुम्हाला जर डिस्क्राईब करायचं असेल वेगवेगळ्या पद्धतीने तर तुम्ही असं पण सांगू शकता की ट्रान्सफॉर्मर बेस्ड ऑन व्होल्टेज देर आर टू टाइप्स, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ओके, देन बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन ट्रान्सफॉर्मर डिवाइड्स कोर टाइप ट्रान्सफॉर्मर अँड शेल टाइप ट्रान्सफॉर्मर. ओके, देन बेस्ड ऑन सप्लाय सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर अँड थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. बेस्ड ऑन अप्लिकेशन, so based on application transformers have three main types, that is the power transformer, distribution transformer and instrument transformer. So instrument transformer again has two type, CT and PT, that is current transformer and
potential transformer. Okay, then special transformers are auto transformer, isolation transformer and welding transformer. So these are the types of transformers. Then application, तुम्हाला इथे दिसतं आहे applications of transformer, power transmission, industrial use, power supplies and distribution system. तुम्ही हे पण सांगू शकता किंवा मोबाईल चार्जर्स and adapters. Okay, then welding machines. So these are the applications of transformer. There are so many applications, but for your understanding किंवा इझिली तुम्हाला लक्षात राहावं म्हणून आपण यूज करतो डेली यूजमध्ये मोबाईल चार्जर आणि अडॅप्टर्स. त्यामुळे मी तो एक ॲप्लिकेशन सांगितला आहे. त्यानंतर वेल्डिंग मशीन्स. सो दीज आर दी ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. मी यासाठी डीपमध्ये घेत आहे कारण की एका क्वेश्चनवरून तुम्हाला तिथे 3-4 क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. नेहमी इंटरव्ह्यूवर बघतात की स्टुडंटला किती नॉलेज आहे किंवा वायवासुद्धा तुम्ही देत असाल तर तिथे पण एका आपण ॲन्सर दिलं त्यामधले काही त्यांनी पॉईंट्स घेतले आणि त्यावरून आपल्याला काही क्वेश्चन विचारले तर आपल्याला आलं पाहिजे. त्यासाठी मी ते तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हाय ट्रान्सफॉर्मर्स आर रेटेड इन KVA. असं पण विचारू शकतात व्हाय ट्रान्सफॉर्मर्स आर रेटेड इन KVA नॉट ऑन KW. तर हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा विचारलाच जातो की ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग हे KVAमध्ये का असतं आणि KWमध्ये का नसतं. तर तुम्हाला शॉर्टमध्ये ॲन्सर असं द्यायचं आहे ट्रान्सफॉर्मर रेटिंग इन KVA नॉट ऑन KW बिकॉज ट्रान्सफॉर्मर लॉसेस डिपेंड्स ऑन voltage and current and not on power factor. Okay, copper losses depends on current, iron losses depends on voltage and power factor belong to the load, not the transformer. म्हणजे की ट्रान्सफॉर्मरमध्ये जे आयरन आणि कॉपर लॉसेस आहेत ते व्होल्टेज आणि करंटवरती डिपेंड असतात आणि पॉवर फॅक्टर हा लोडवरती डिपेंड असतो, तो ट्रान्सफॉर्मरवरती डिपेंड नसतो. त्यामुळे आपण ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग किंवा ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग हे KVAमध्ये असतं, KWमध्ये नसतं. ओके, तर हे झालं सिम्पल. आता तुम्हाला समजण्यासाठी मी याला एक्सप्लेन करते की काय असतं नेमकं. KVA इज इक्वल्स टू VI अपॉन 1000 अँड KW इज इक्वल्स टू VI cos pi अपॉन 1000. ओके, cos pi means power factor and KW depends on power factor, that is cos pi. So that's why transformer rated in KVA not on KW. Okay, so this is the simple answer. Our next important question is what happens if back EMF becomes 0. जर back EMF 0 झाला तर काय होईल. तर त्याचा आन्सर मी आधी तुम्हाला सांगून देते की कसं आन्सर करायचं आहे. If back EMF becomes 0 in DC motor, the motor will draw a very high current from the supply. जर बॅक EMF 0 झाला तर काय होईल, मोटर खूप जास्त करंट ड्रॉ करेल सप्लायपासून. ओके, तुम्हाला फक्त एवढंच आन्सर करायचं आहे. इफ बॅक EMF बिकम्स 0 इन अ DC मोटर, दी मोटर विल ड्रॉ अ व्हेरी हाय करंट फ्रॉम दी सप्लाय. ओके, आता हे असं का होते हे मी तुम्हाला सांगते. तुम्हाला असं पण विचारू शकतात की असं का होते, तर हे तुम्हाला समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर बॅक EMF काय करतो, बॅक EMF नॉर्मली सप्लाय व्होल्टेजला अपोज करतो आणि आर्मेचर करंटला कंट्रोल करतो. बट बॅक EMF जर 0 झाला तर तिथे काय होईल, करंट खूप जास्त वाढेल. म्हणून बॅक EMF हा इम्पॉर्टंट असतो. करंटचं इक्वेशनच असं आहे आर्मेचर करंट इज इक्वल्स टू V मायनस EB अपॉन RA. तर EB जर 0 झाला तर IA इज इक्वल्स टू V अपॉन RA होईल. ओके, तर इथे आर्मेचर रेझिस्टन्स खूप कमी होऊन जाईल आणि करंट खूप वाढून जाईल. तर बॅक EMF असणं खूप गरजेचं आहे. ओके, तर आता याच्यावरचे इफेक्ट्स पण विचारू शकतात. व्हॉट आर दी इफेक्ट्स ऑन दी मशीन इफ दी बॅक EMF इज 0. सो तर तुम्हाला सांगायचं आहे की मोटर खूप ओव्हरहीट होईल, वाइंडिंग पण जळू शकते, वाइंडिंग्स मे बर्न, फ्यूज और ब्रेकर्स मे ट्रिप, मोटर कॅन गेट डॅमेज. ओके, दीज आर द इफेक्ट्स ऑफ 0 बॅक EMF.
इथे दिलेले आहेत मी इफेक्ट्स, तर ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. असं पण विचारू शकतात की बॅक EMF 0 हा केव्हा होऊ शकतो? व्हेन डज बॅक EMF बिकम 0? ॲट दी स्टार्टिंग मोमेंट. मीन्स स्टार्टिंगला जेव्हा खूप जास्त सप्लाय करंट दिला जातो तेव्हा बॅक EMF होऊ शकतं. म्हणजे ॲट दी मोमेंट ऑफ स्टार्टिंग स्पीड इज इक्वल्स टू 0. ओके. तर दॅट्स वाय स्टार्टर्स आर यूज्ड इन DC मोटर टू लिमिट दी स्टार्टिंग करंट. त्यासाठी स्टार्टर्स पण यूज केले जातात स्टार्टिंगला. त्यामुळे काय होतं की स्टार्टिंग करंट कंट्रोल केला जातो. ओके. सो आपण यामध्ये बॅक EMF 0 झाला तर काय होतं हे पण समजलेलं आहे. त्यानंतर इफेक्ट्स काय होतात मशीनवरती जर बॅक EMF 0 झाला तर. त्यानंतर बॅक EMF केव्हा 0 होऊ शकतो हे पण आपण बघितलं आहे. म्हणजे इथे आपण एका क्वेश्चनवरून 3-4 कॉन्सेप्ट्स आपले क्लिअर केले आहेत. त्यानंतर आपण DC मोटरचं आर्मेचर करंटचं जे इक्वेशन आहे ते पण इथे बघितलेलं आहे. ते पण खूप इम्पॉर्टंट आहे न्यूमरिकल्ससाठी. ओके. तर या एका क्वेश्चनवरून आपले 3-4 कॉन्सेप्ट्स क्लिअर झाले आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच DC मोटर हॅज हायेस्ट स्टार्टिंग टॉर्क? अशी कोणती DC मोटर आहे ज्याचं स्टार्टिंग टॉर्क खूप हायेस्ट असतं? तर ॲन्सर आहे DC सिरीज मोटर. ओके. DC सिरीज मोटर हॅज दी हायेस्ट स्टार्टिंग टॉर्क अमंग ऑल DC मोटर्स. अनदर क्वेश्चन रिलेटेड दिस. व्हाय DC सिरीज मोटर हॅज हायेस्ट स्टार्टिंग टॉर्क? असं पण तुम्हाला विचारू शकतात. तर DC सिरीज मोटर म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग हे सिरीजमध्ये कनेक्ट असतात. इथे तुम्हाला दिसत असेल जे ब्ल्यू कलरमध्ये फर्स्ट आहे. हियर सी फील्ड वाइंडिंग अँड आर्मेचर वाइंडिंग बोथ आर इन सिरीज. सो त्यामधून करंट जो आहे तो सेम करंट फ्लो होईल बोथ फील्ड अँड आर्मेचर. ओके. तर त्यामुळे DC सिरीज मोटरमध्ये हायेस्ट स्टार्टिंग टॉर्क आपल्याला बघायला मिळतो. ओके. सो ॲन्सर कसं द्यायचं आहे तुम्हाला? इन अ DC सिरीज मोटर फील्ड वाइंडिंग connected in series with the armature, therefore same current flows through both field and armature windings. Then इथे आपण टॉर्क रिलेशन बघून घेऊयात काय आहे. टॉर्क ऑफ अ DC motor is given by. So torque equation is T is directly proportional to phi Ia, that is Ia is the armature current and phi is the flux. सो स्टार्टिंगला काय असतं की आर्मेचर करंट खूप जास्त असतो, त्यामुळे फ्लक्स पण तिथे खूप जास्त असतं आणि त्यामुळे टॉर्कसुद्धा जास्त असतं. यावरून आपल्याला टॉर्क रिलेशन आहे, यावरूनच आपल्याला याचा ॲन्सर पण मिळेल की व्हाय DC सिरीज मोटर हॅज हायेस्ट स्टार्टिंग टॉर्क. ओके. या रिलेशनवरूनच आपल्याला ते कळतं, कारण फ्लक्स जास्त असतो, करंट जास्त असतो, त्यामुळेच ऑब्वियसली टॉर्क पण तिथे जास्त असेल. सो फॉर DC सिरीज मोटर flux is directly proportional to armature current. Since field current is equals to armature current, therefore T is directly proportional to square of armature current. Okay, हे रिलेशन आपल्याला मिळतं. Then due to high starting torque of DC series motor, their applications used in electric trains, cranes, hoists, elevator and traction system. These applications are very important for the MCQs type exams. तर हा क्वेश्चन जो आहे अप्लिकेशन्सचा हा तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारला जातो, त्यामुळे हा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि व्हाय DC सिरीज मोटर हॅज हायेस्ट स्टार्टिंग टॉर्क असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही सिम्पलमध्ये तर हे सांगू शकता की सिरीजमध्ये असतात फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग आणि त्यामधून करंट हा सेम फ्लो होतो, त्यामुळे पण त्याचा स्टार्टिंग टॉर्क जास्त असतो. बट शॉर्टमध्ये जर तुम्हाला सांगायचं असेल तर असं पण सांगू शकता की त्याचा टॉर्क हा प्रोपोर्शनल असतो स्क्वेअर ऑफ आर्मेचर करंट. ह्या इक्वेशनवरून आपल्याला इथे समजते आहे T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ आर्मेचर करंट. तर तुम्ही हे पण याचा ॲन्सर देऊ शकता की DC सिरीज मोटर हॅज दी हायेस्ट स्टार्टिंग टॉर्क बिकॉज इट्स टॉर्क इज प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ आर्मेचर करंट. ओके, दिस इज दी सिम्पल अँड इझी शॉर्ट ॲन्सर. Next question again related to DC series motor.
वाय DC सिरीज मोटर शुड नेवर बी स्टार्टेड विदाउट लोड. सो तुम्हाला सिम्पल याचा ॲन्सर असं द्यायचं आहे, अ DC सिरीज मोटर शुड नेवर बी स्टार्टेड विदाउट लोड बिकॉज इट मे रन ॲट डेंजरसली हाय स्पीड अँड गेट डॅमेज. ओके, जर लोड कनेक्ट नसेल तर त्याचा स्पीड काय असेल, खूप जास्त असेल आणि मोटर डॅमेज होऊ शकते. तर हे असं का होतं, तर आपण बघितलेलं आहे की सिरीज मोटरमध्ये काय असतं, DC सिरीज मोटरमध्ये सिरीजमध्ये असतं फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग. त्यामुळे काय होतं, जर लोड कनेक्ट नसेल तर मोटरमध्ये खूप कमी करंट फ्लो होईल आणि कमी करंट फ्लो होईल तर तिथे फ्लक्स जे असतं किंवा मॅग्नेटिक फील्ड जी असते ती पण खूप कमी प्रोड्यूस होईल आणि फ्लक्स जर वीक असेल तर त्याचा स्पीड जो आहे तो खूप जास्त वाढेल. ओके, इथे तुम्हाला दिसत असेल एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल EB अपॉन फाय. जर फाय वाढला तर एन कमी होईल आणि जर फाय कमी झाला तर एन वाढेल. म्हणजे फ्लक्स जर कमी असला तर स्पीड खूप जास्त वाढेल आणि फ्लक्स जर वाढलेला असेल तर स्पीड कमी होईल. तर इथे काय होत आहे की करंट कमी आहे, लोड जर तिथे नाही आहे तर काय आहे की करंट कमी जाणार त्याच्यामधनं आणि तिथे मॅग्नेटिक फील्ड कमी प्रोड्यूस होईल, फ्लक्स पण कमी असेल तर तिथे स्पीड खूप जास्त असेल आणि मोटर डॅमेज होऊ शकते. त्यामुळे DC सिरीज मोटरला लोड कनेक्ट करणं खूप गरजेचं असतं. ओके, हिअर सी स्पीड रिलेशन. हे पण तुम्हाला वायवा किंवा इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतं. व्हॉट इज दी स्पीड रिलेशन ऑफ दी DC सिरीज मोटर. ओके, सो N is the speed, EB is the back EMF and phi is the flux. When flux become very small at no load, N increases to a very high dangerous value. So another question here create, why does speed becomes very high? असं पण विचारू शकतात. तर तुम्हाला सेम रिझन द्यायचं आहे की फ्लक्स कमी असेल, करंट कमी असेल तर स्पीड हा खूप जास्त वाढेल. ओके, जर तुम्हाला मी सांगितलेलं समजलं नसेल तर हे पॉईंट्स रीड करा. व्हॉट हॅपन्स ॲट नो लोड. ॲट नो लोड दी मोटर ड्रॉज व्हेरी स्मॉल करंट, फील्ड करंट इज व्हेरी स्मॉल, फ्लक्स बिकम व्हेरी वीक अँड टू मेंटेन बॅक EMF द स्पीड इन्क्रीजेस एक्सेसिवली. तर आता आपण इफेक्ट्स बघूयात. स्टार्टिंग विदाउट लोड काय होतात, तर काय इफेक्ट्स होतील, मेकॅनिकल पार्ट्स डॅमेज होतील, मशीन डॅमेज होईल, त्यामध्ये खूप जास्त व्हायब्रेशन्स होतील आणि मशीन डिस्ट्रॉय पण होऊ शकते. ओके, सो आपला मेन क्वेश्चन होता व्हाय DC सिरीज मोटर शुड नेवर बी स्टार्टेड विदाउट लोड. तर त्याचं शॉर्टमध्ये तुम्हाला ॲन्सर हे द्यायचं आहे, हे तुम्ही पाठच करून घ्या. DC सिरीज मोटर पाठ म्हणण्यापेक्षा तुम्ही हे समजून घ्या किंवा तुम्हाला हे अंडरस्टँड करायचं आहे की कसं ॲन्सर द्यायचं. सो DC सिरीज मोटर शुड नेवर बी स्टार्टेड विदाउट लोड बिकॉज ॲट नो लोड दी करंट अँड फ्लक्स बिकम व्हेरी लो कॉझिंग दी मोटर स्पीड टू राईज डेंजरसली हाय विच कॅन डॅमेज मोटर मेकॅनिकली. सो तुम्हाला असं ॲन्सर द्यायचं आहे. आय होप तुम्हाला हे क्वेश्चन्स खूप हेल्पफुल झाले असतील आणि समजलेही असतील. जर काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट करा. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. इझी क्वेश्चन आहे. मेन पार्ट्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचे मेन पार्ट्स कोणते आहेत हे पण तुम्हाला विचारू शकतात. सो दी मेन पार्ट्स ऑफ ट्रान्सफॉर्मर्स आर कोअर, वाइंडिंग्स, ट्रान्सफॉर्मर ऑइल, कन्झर्वेटर टँक, बुशिंग, टॅप चेंजर, रॅडिएटर, बक्लोज रिले, ब्रीदर. सो दीज आर दी मेन पार्ट्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. तुम्हाला या इमेजमध्ये दिसत असेल कन्झर्वेटर टँक कुठे आहे, त्यानंतर ब्रीदर कुठे आहे, बुशिंग्स दिसत असतील, त्यानंतर बक्लोज रिले, वाइंडिंग्स, ट्रान्सफॉर्मर ऑइल. ओके, रॅडिएटर. सो हे सर्व ट्रान्सफॉर्मरचे काय आहेत, पार्ट्स आहेत.
आणि यावरती एक मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, ट्रान्सफॉर्मरचे पार्ट्स कोणते आणि त्याचं वर्किंग काय. ओके, तर तो तुम्ही बघू शकता. सो मेन पार्ट्स ऑफ ट्रान्सफॉर्मर तुम्ही असं सांगू शकता: कोर, वाइंडिंग्स, ट्रान्सफॉर्मर ऑइल, कन्झर्वेटर, टँक, ब्रीदर, पुशिंग्स, बक्लोज रिले, रॅडिएटर्स. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन्स बघूयात. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सो थँक्यू.